हे गाईज, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले आहेत 11. आज मला खूप उशीर झाला ब्लॉग बनवायला, तर त्याच्याबद्दल मी दिलगीर आहे. परंतु मी एक विचार करते की तुम्ही मला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत नाही. तुमचा सपोर्टशिवाय मी काहीच करू शकत नाही. जर तुमचा सपोर्ट असेल तर मी चांगली व्हिडिओ बनवणार, परंतु मला कंटेंट त्यासाठी मी निर्माण करते, चांगला कंटेंट बनवण्यासाठी. पण मला तुमच्या लोकांचा खूप सपोर्ट पाहिजे. सपोर्टशिवाय काहीच होऊ शकत नाही. जर तुम्ही सपोर्ट करत असाल तर मी नक्कीच चांगले कंटेंट बनवणार आणि तुम्हाला दाखवणार. आज सकाळी उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन सकाळची घरची कामं वगैरे करून मी आत्ता फ्री झाले. तर आत्ता आमच्या कॅट्स लोकांना भूक लागली म्हणून त्यांना जेवायला दिलं. जेवता आहेत ते लोक. तसेच भाऊजाई वगैरे माझी गेली कामाला, भाचा पण शाळेत गेलेला आहे. आता मी घरात एकटीच आहे. आज मला कोणत्याही क्लायंटचा फोन नव्हता आणि घरीच आहे मी सध्या. काही काम नाही आहे, तर घरातली कामं वगैरे आटपून बस म्हटलं विचार करूया, आज काहीतरी ब्लॉग बनवूया आणि तुम्हाला एंटरटेनमेंट करूया. तर सांगायचं असं आहे की खूप महागाई वाढली आहे मित्रांनो, खूप महागाई वाढली आहे. काय करायचं तेच कळत नाही. गव्हर्मेंटने GST कमी केला, पण GST कमी करून देखील काही गोष्टींचे भाव आहेत तेच आहेत. म्हणजे काय फरक पडलेलाच नाही आहे. म्हणजे मला कळत नाही ही सरकार काय गोलमाल करते, काय कळतच नाही आहे. म्हणजे कुठेच म्हणजे सामान्य जनतेचा काय फायदाच होत नाही आहे. किती मरमर कष्ट करायचे, पण हातामध्ये पैसा काय टिकत नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा भाव वाढत चालला आहे, पण पगार वाढत नाही आहे. आता तुम्हाला माहिती आहे, सरकारने ड्युटी आवर्ससुद्धा वाढवले आहेत. ड्युटी आवर्स 8 होते, 8चे 9 केले आणि आता 12 तास. आता विचार करा, 10 आणि 15,000 पगारामध्ये घर चालतं का? पहिलं जे काँग्रेसचा काळ होता त्यावेळेस मला आठवतं की घरामध्ये एक कमवतं माणूस आणि 10 जण बसून खात होते. आणि आता 10 जण कमवतात तरी पण काही शिल्लक राहत नाही. आणि जरी राहिलं तरी एखादा कुठला तरी कार्यक्रम निघाला तर त्या कार्यक्रमात सगळा पैसा निघून जातो. मग काहीच सेविंग राहत नाही. मग करायचं तरी काय? म्हणजे श्रीमंत माणूस श्रीमंत होत चालला आहे, गरीब माणूस गरीब होत चालला आहे. करायचं तरी काय? सध्या नोकरी मला मिळत नाही आहे. कुठे नोकरी मी शोधत आहे, पण नोकरी कारण मी जेव्हा दिल्लीला जॉब करत होते तेव्हा मला 30 ते 40,000 रुपये पगार होता आणि आता मला 15,000 पगारामध्ये कसं मी घर चालवणार? विचार करते की ना जॉब केलेलाच बरा. माझं स्वतःचं काय DC क्लायंट आहे फडके लॅबशी, ते मी माझे जे काही स्वतःचे जे क्लायंट आहेत ते क्लायंटमध्ये त्यांचं घरी होम कलेक्शन वगैरे करून मला जे काही 30% मिळतात त्यावर मी खूप खुश आहे. पण मला सांगायचं फक्त हेच आहे की महागाई खूपच वाढली आहे. नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत. नोकऱ्या आहेत परंतु त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे. म्हणजे नोकरी जर हे भूमिपुत्रांना मिळत नाही आहे. सगळे उत्तर भारतीय लोक इकडे आले आहेत, बाहेरचे लोक, परप्रांतीय लोक, त्यांना नोकऱ्या प्रावधान दिलं जातं. आपल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या नाही आहेत. करायचं तरी काय माणसाने? काय करावं तेच कळत नाही. तुम्हीच सांगा मला की मी काय करू. आणि मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे 9 मांजरं आहेत. त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न आहे. आता मी जर त्यांना कुठेतरी सोडलं तर त्या बिचारांचे खूप हाल होतील. मग मी सोडू तरी कसं? तुम्हीच सांगा मला. नाही सोडू शकत. म्हणून मला जरा तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर मी हा ब्लॉग इथेच संपवते. तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.